नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला गूळ घालून शिरा बनवून दाखवणार आहे, लापशी रव्याचा। चला तर मग बघूया साहित्य। त्याआधी मी तुम्हाला एक सांगते, माझे व्ह्यूज वाढत नाही आहेत, सबस्क्राईब पण होत नाही आहेत चॅनलला। त्यामुळे तुम्ही प्लीज मला मदत करा आणि मला माझं चॅनल जरा पुढे न्या, एवढीच मी तुमच्याकडे विनंती करते। चला तर मग बघूया साहित्य। हे बघा, ही रवा आहे, हा लापशी रवा भाजायचा आहे तुपामध्ये। हे गूळ आहे, गुळामध्ये बनवायचं आहे। हे तूप आहे, हे बदाम, काजू आणि हे मनुका हे आहे, त्याच्यामध्ये घाला ड्रायफ्रूट। हे थोडंसं ते दूध आहे, हे वेलची पावडर आहे आणि चवीसाठी मीठ आहे। हे आता मी तुम्हाला करून दाखवते। चला हे ठेवते मी कढई। आता आपण 2-3 चमचे तूप घालूया। 2 चमचे पहिले घालून घेऊया, लागला तर परत घालूया। आता रवा घालते मी। हा लापशी रवा आहे, म्हणजे ही वाटी भरूनच घेतलं आहे एवढा, तेवढंच वाटी गूळ घ्यायचं। तो भाजून घेते मी चांगला तुपामध्ये। याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट पण हे भाजून घेते मी। हा थोडा लाल होईपर्यंत भाजायचा। गॅस मी फास्ट ठेवलेला आहे। याच्यामध्ये आपण गूळ टाकून पाणी करायचं आहे, उकळवायचं आहे। असं भाजून घ्यायचं आहे। हा सगळंच भाजतं, याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण भाजतं आणि याचा लापशीचा रवा पण भाजून येतो। लापशीचा रवा घेतलेला आहे, साधा रवा नाही घेतला आहे तो। असं भाजून आता मी काढून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे। पाणी घेते, थोडंसं बस। हे पाणी उकळायला देते गूळ टाकून। गूळ जेवढं तुम्हाला पाहिजे ना तेवढं तुम्ही घेऊ शकतात, गूळ जेवढं गोड पाहिजे तेवढं। याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया, थोडंसं पाहिजे कारण गुळामध्ये मीठ असतं ना, म्हणून थोडंसं। तर पाणी चांगलं उकळलं आहे, आता आपण हळूहळू करून हे घालून ढवळूया। गॅस जरा थोडा बारीक करते मी, तर अंगावरती उडतील ना ते। जायला पाहिजे म्हणून मी जास्तच पाणी घातलं याच्यामध्ये, कारण हे असतं ना, रवा पातळ बारीक असतो आणि हे जरा जाड असतं, म्हणून शिजलं पाहिजे याच्यात। गॅस जरा फास्ट करते मी। हे आता आटं झालं आहे, याच्यामध्ये थोडं दूध घालते मी। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही दूध घेऊ शकता। आणि आता याच्यामध्ये 5 मिनिटासाठी मी झाकण मारून ठेवणार आहे। म्हणजे आतमध्ये तो शिजला पाहिजे चांगला। मिनटं होऊन गेली, तसा मी एकदा दोनदा खोलून असा ढवळला हा। आता खोलून बघूया आपण। त्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकूया। वेलची पावडर टाकून घेऊया, 1 चमचा आहे। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा
खूप खूप धन्यवाद. आणि नक्की करून बघा, छान लागतो हा शिरा. एकदम असा सुका असा होत नाही, पण थोडा पातळ असा होतो, पण छान लागतो एकदम. जरा वेळ अजून तो घट्ट करायचा आहे.